नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण फक्त 10 मिनिटांमध्ये घरच्या घरी कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी बनवणार आहोत। फक्त 10 मिनिटात लागतात आपल्याला ही जिलेबी बनवण्यासाठी आणि एकदम कुरकुरीत अशी ही जिलेबी तयार होते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। एकदम सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटांमध्ये इन्स्टंट जिलेबी कशी बनवायची ते बघूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि रक्षाबंधनला अशा पद्धतीने पाहुणे आल्यावरती नक्की जिलेबी बनवून बघा। तर सगळ्यात अगोदर आपण इथे पाक बनवून घेऊया। तर गॅसवरती आपण एक पातेलं ठेवून घेतलंय, याच्यामध्ये आपण आता साखर घालून घेऊया। तर इथे मी 1.5 कप साखर घेतली। आता याच्या निम्म आपल्याला पाऊण कप याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे। 1 कप जर साखर असेल तर अर्धा कप आपल्याला पाणी घालायचे। 2 कप साखर असेल तर 1 कप पाणी घालायचे। असं पाण्याचं प्रमाण। आता साखर विरघळून घेऊया। तर साखर विरघळलेली आहे। लाईट गेल्यामुळे मोबाईल बंद झाला होता। तर आता साखर इथे मी विरघळून घेतली। आता आपण पाक बनवून घेऊया। तर उकळी काढून घेऊ, गॅस कमीच ठेवायचा। याच्यामध्ये मी विलायची फोडून घालून घेतली साली सोबत। तुम्ही पावडर सुद्धा घालू शकता, याच्यामध्ये केसर सुद्धा घालू शकता। आता चिमूटभर याच्यामध्ये आपण कलर घालून घेऊया, म्हणजे छान जिलेबीला कलर येईल। तुम्ही जर कलर घालायचा नसेल तर हळद पावडर सुद्धा घालू शकता। तर बघा, आता कलर घालून घेतल्यानंतर आपण एकत्र करून घेतले। कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला छान असा हा पाक शिजवून घ्यायचा आहे। पाक करून घ्यायचा, गॅस कमीच ठेवूया आणि कमी गॅसवरती छान असं शिजवून घेऊया। आता इथे मी अर्ध लिंबू घेतलंय, छोटा अर्धा चमचा आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया। लिंबू पिळून घेतल्याने काय होतं की पाकावरती असा साखरेचा कडकपणा येत नाही, किंवा आपण जर कोणताही पदार्थ पाकामध्ये जर बनवला तर त्याच्यावरती असा थर येतो साखरेचा, असं होत नाही। त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा लिंबू पिळून घेतला। आता लिंबू पिळून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊया। गॅस इथे मी कमीच ठेवलाय, कमी गॅसवरती छान असं हे शिजवून घेऊ। पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा बनवायचा नाही। आपण गुलाबजामला ज्या पद्धतीने पाक बनवून घेतो तसा घट्टसर असा आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला सांगते आपण पाक कशा पद्धतीने बनवून घेतलाय ते। अगदी तुम्ही जर पातळ पाक ठेवला तर त्याच्यामध्ये जिलेबी सोडल्यानंतर ती मऊ पडू शकते, आणि जर जास्त घट्टसर जर पाक 1 तारी 2 तारी असा पाक जर आपला बनला गेला तर ते आपण जिलेबी सोडल्यानंतर पाक आतपर्यंत जिलेबी शोषून घेणार नाही, आतपर्यंत पाक जाणार नाही। त्याच्यामुळे फक्त घट्टसर असा हातावरती घेतल्यानंतर मग जशी घट्टसर असते अशा पद्धतीचा पाक बनवून घ्यायचा आहे। तर आता एक वाटीमध्ये आपण थोडासा पाक काढून घेऊया। थोडासा थंड झाला की चेक करायचा आहे, हातावरती घेऊन बघूया आपण दोन्ही बोटांच्या मध्ये पाक आपण चेक करून बघूया। तर बघा, थोडासा थंड झाला की असा बोटांमध्ये धरायचा पाक एकमेकाला असा चिकटतय पण तार बनली जात नाही। तुम्ही बघू शकता तार हलकीशी झाली की लगेच मध्येच तुटते, तार झालेली नाही। 1 तारी पाक आपला हा झालेला नाहीये। 1 तारी पाक आपल्याला बनवायचा नाही, मग तो जिलेबी आपली जास्त अशी रसरशीत होत नाही, आतपर्यंत पाक जात नाही। तर बघा, अशा पद्धतीचा तार होते पण लगेच तुटते, अशा पद्धतीने पाक बनवून घ्यायचा। आता गॅस बंद करूया, पाक आपला इथे झालेला आहे। गॅस बंद केलाय। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाक आपण असा साईडला ठेवूया। तर आता इथे एक भांडं घेतलंय आणि 1 कप भरून मी मैदा घेतलाय। तर मैदा इथे मी चाळून घेतलाय, मैदा चाळून घ्यायचा आहे आणि कप मी चमच्याने असा दाबून दाबून भरून घेतलेला आहे। तर आता भांड्यामध्ये आपण इथे मैदा काढून घेतलाय, याच्यामध्ये आपण छोटा 1 चमचा भरून तूप घालून घेऊया। तूप घातल्याने काय होतं की जिलेबी खूप छान अशी कुरकुरीत बनते। तूप नक्की घालायचं। तुम्हाला जर तूप घालायचं नसले तर तुम्ही 1 चमचा तेल सुद्धा घालू शकता आणि छान असं या पिठाला आपल्या कणाकणाला हे तूप चोळून घ्यायचं। असं केल्याने खूप छान अशी कुरकुरीत आपली जिलेबी तयार होते। तर आपण याच्यामध्ये दह्याचा वापर करणार नाही, फक्त 10 मिनिटांमध्ये एकदम सोप्या पद्धतीने इन्स्टंट जिलेबी बनवतोय। तर मैद्याला तूप छान असं इथे मी चोळून घेतलेलं आहे, बघा ह्या पद्धतीने। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं। सुरुवातीला आपण थोडंसं पाणी घालूया आणि चमच्याने छान असं एकत्र करून घेऊया। तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, चमच्याने करू शकता, विक्सरने करू शकता। तर बघा, आता इथे चमच्याने मी थोडं थोडं करत पाणी घालते आणि याच्यामध्ये आपल्याला अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही। सुरुवातीला थोडं थोडंच पाणी घालायचं आणि थोडं पाण्यामध्येच आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचंय। तर बघा, मी थोडं थोडं करत पाणी घालून याच्यामधल्या संपूर्ण गाठी ज्या आहे ते चमच्याने अशा मोडून घेते। तर खूप सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटांमध्ये ही जिलेबी तयार होते। आपल्याला बनवायला जास्त वेळ लागत नाही। खायला सगळ्यांना जिलेबी आवडते, पण घरी बनवायला खूप किचकट काम आहे किंवा खूप अवघड आहे असं वाटतं, पण तसं अजिबात नाही। जिलेबी एकदम सोप्या पद्धतीने तयार होते, सहज बनवता येते। तर बघा, आता मी चमच्याने संपूर्ण इथे मैद्याच्या अशा पद्धतीने गाठी मोडून घेतल्या। छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला, अजिबात जास्त पातळ करायचं नाही। अगदी थोडं थोडं करत पाणी घातलं, अशा पद्धतीने संपूर्ण गाठी आपण मैद्याच्या मोडून घेतल्या। छान असं याचं स्मूथ एकदम बॅटर तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला मैद्याचं बॅटर तयार करून घ्यायचंय। अगदी थोडंसं पाणी याला लागलेलं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलं। याच्यामध्ये अजिबातही आता गाठी राहिलेल्या नाहीयेत।
अशा पद्धतीने मैदा अगदी थोड्याशा पाण्यामध्ये सुरुवातीला संपूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आणि अगदी थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं. खूप छान जिलेबी तयार होते. आता याच्यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला नाही आहे, तर इथे मी इनोचं पॅकेट घेतलं. आता याच्यामध्ये आपण 1 इनोचं पॅकेट वापरूया. तर याच्यामध्ये फक्त छोटा 1 चमचाभर इतकाच इनो असतो, तर ते आपण याच्यामध्ये घालून घेतलं. याच्यावरती थोडंसं पाणी घालूया, छोटा अर्धा चमचा, आणि हे छान असं पुन्हा एकजीव करून घेऊया, एकत्र करून घेऊया. चमच्याने अशा पद्धतीने फेटून घ्यायचा मैदा छान असा. खूप छान हलकी फुलकी आणि एकदम कुरकुरीत रसरशीत अशी जिलेबी तयार होते आणि बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. तर जिलेबी कशी बनवायची ते बघूया. तर इथे मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे, आपल्याला केकच्या शॉपमध्ये ही भेटून जाते. तर मी याचा यूज अगोदर पण केलेला आहे केक बनवण्यासाठी, त्याच्यावरती डिझाईन काढण्यासाठी. तर एक ग्लास घेतला, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचे आणि याच्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं. आता तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही दूध पिशवीसुद्धा घेऊ शकता किंवा आपली स्वच्छ बॉटल असते बघा, 10 रुपयाला बॉटल भेटते, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता मिश्रण आपण याच्यामध्ये घालून घेऊया. खूप घालायचं नाही, मी 2 वेळेस करून आता हे मिश्रण घेणार आहे. तर अर्ध झालं की आपण दुसऱ्या वेळेस भरून घेऊया. तर बघा आता अर्ध आपण ही बॅग भरून घेतली. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यावरती रबर लावू शकता किंवा गाठ देऊ शकता किंवा हातामध्ये तसंही पकडू शकता. तर बघा अशा पद्धतीने मी इथे याच्यामध्ये मिश्रण घालून घेतले. आता याचा यूज मी अगोदर केलेला आहे, तर याला अगदी बारीक असा होल आहे. अशा पद्धतीने बारीक याची जिलेबी तयार होईल. पण आपण तेलामध्ये सोडून बघूया. तर गॅसवरती इथे मी पॅनमध्ये तेल ठेवून घेतले. अगदी बोट अर्ध बुडेल असं एवढंच तेल घ्यायचं आहे आपल्याला. असं पसराट पॅनमध्ये किंवा कढईमध्ये जिलेबी करून घ्यायची, म्हणजे एक सोबत आपल्याला खूप सारी जिलेबी बनवता येते. तेल कडकडीत गरम नाही करायचं. गॅस आता इथे मी कमी केलेला आहे. जिलेबी सोडली की मध्यम गॅसवरती आपण तळून घेऊया. तर बघा अगदी बारीक अशी जिलेबी इथे तयार झाली. आपण होल थोडंसं मोठं करून घेऊया बॅगचं. आणि मुलीने जिलेबी बनवली आणि संपूर्ण जिलेबी मुलीनेच बनवली. तिला खूप म्हणजे असं मजेशीर वाटली बनवायला. तर मी तुम्हाला पुढं दाखवते. आता आपण थोडीशी मोठी जिलेबी बनवून घेऊया. तर आता ही छान अशी मी कुरकुरीत करून घेतली. ही काढून घेऊया आणि तेलामध्ये पुन्हा मी पिशवीला थोडंसं मोठंसं होल करून घेतलं. आता त्याने बनवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे मुलीने संपूर्ण जिलेबी बनवलेली आहे आणि खूप छान पद्धतीने आपली ही जिलेबी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने जिलेबी बनवून घ्यायची आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये तळून घ्यायची. गॅस फुल करायचा नाही, मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही तळून घ्यायची, म्हणजे खूप छान अशी आतपर्यंत ही कुरकुरीत होते. तर बघा आता अशा पद्धतीने आपण दुसरी बॅच देखील तळून घेतली. सुरुवातीला जरी छान आकार आला नाही तरी दुसऱ्या वेळेस छान अशी गोल गरगरीत आपण जिलेबी बनवू शकतो. तर बघा दुसऱ्या बॅचमध्ये खूप छान अशी जिलेबी तिने तयार केलेली आहे. अशा पद्धतीने जिलेबी बनवून घ्यायची. सुरुवातीला खूप बारीक झाली होती. बारीक जर आवडत असेल तर बारीक बॅगला होल पिशवीला बारीक पाडून घ्यायचं किंवा मग तुम्हाला जर थोडीशी मोठी हवी असेल तर थोडंसं मोठं होल करून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने आता जिलेबी चांगली क्रिस्पी होईपर्यंत करून घेतली आणि पाक गरम करून घेतला. कढईमध्ये काढून घेतला मी पाक गरम करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही जिलेबी घालून घ्यायची आणि 1 ते 2 मिनिटासाठी पाकामध्ये ठेवली आणि संपूर्ण जिलेबी अशा पद्धतीने बनवून घेतली. पाकामध्ये 1-2 मिनिटं ठेवली, जास्त वेळ ठेवू नका. तुम्हाला जर कुरकुरीत हवी असेल तर पाकामधून लगेच काढून घ्यायची. तर बघा छान अशी जिलेबी आपली इथे तयार झालेली आहे. अशा पद्धतीने जिलेबी रक्षाबंधन स्पेशल नक्की बनवून बघा. कुरकुरीत रसरशीत अशी झालेली आहे. मी तुम्हाला फोडून दाखवते. आतपर्यंत व्यवस्थित असा आपला पाक हा गेलेला आहे. खूप छान अशी जिलेबीने पाक शोषून घेतलेला आहे आणि मस्त कुरकुरीत अशी जिलेबी आपली तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला फोडून दाखवते. बघा अशा पद्धतीने आतपर्यंत अगदी तुम्ही बघू शकता बोटावरती आतपर्यंत पाक हा गेलेला आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट रसरशीत आणि कुरकुरीत अशी जिलेबी आपली घरच्या घरी तयार झाली. या पद्धतीने नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.